नमस्ते, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत। तर ही ब्लाऊज डिझाईन मी कशी केली आहे पूर्ण डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। कारण आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। इथं मी नेक डिझाईनवरती जे आपलं माप असतं नेक डिझाईनचं ते डायरेक्ट आपण ड्रेसिंग पेपरवर टाकू शकतो किंवा कापडावरती टाकलं तरी चालू शकते, कारण इथं आपल्याला कुठलीही डिझाईन ट्रेस करायची नाही आहे। नेक डिझाईन नेकची जी आपली बॉर्डर आहे त्याच्यावरच आपल्याला हे वर्क करायचं आहे। तर इथं मी 4 mm चे मणी वापरलेले आहेत। आणखी माझी निडल जी आहे ती 10 नंबरची आहे। तर तुम्ही बिगिनर असाल तर 8 नंबर किंवा 9 नंबरची निडल वापरू शकता, कारण सुरुवातीला आपल्याला कट होऊ शकते निडल किंवा वर्क करण्यास त्रास होऊ शकतो। तर आपण सुरुवातीला जर नवीन शिकलेला असाल आपण आरी वर्क किंवा क्लासेस आपण घेत असाल तर 8 नंबरची किंवा 9 नंबरची निडल आपल्याला इथं वापरायची आहे। त्यानंतर जसा आपला हात बसेल त्याप्रमाणे तुम्ही 10 नंबरची निडल यूज करू शकता। तर इथं शुगर बीटची लाईन करून घेत आहे मी। तर आपले लाईव्ह क्लासेस ही यूट्यूबवरती सुरू असतात। आपण ट्रेसिंगचा जो आपला व्हिडिओ आहे लाईव्ह ट्रेसिंग मी आज शिकवलेला आहे यूट्यूबवरती, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच टिप्स आणखी टेक्निक्स आपल्याला शिकायला मिळतील। तर इथं प्लेन कुंदन मी यूज केलेलं आहे। प्लेन कुंदनची लाईन आपल्याला इथं करून घ्यायची आहे। इथं फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे मी, आणखी प्लेन कुंदन यूज केलेलं आहे। तुम्ही कोणतेही यूज करू शकता, प्लेटेड यूज केला तरी चालू शकतं। जशी आपली साडी असेल त्या कॉम्बिनेशननुसार तुम्ही कलर आणखी कोणते कुंदन वापरायचे ते निवडू शकता। हीच मेथड वापरून आपण वेगवेगळे त्यामध्ये मटेरियल पण यूज करू शकता। आता मी 2 mm ची मणी घेतलेले आहेत। 2 mm च्या मणींची लाईन आपल्याला करून घ्यायची आहे। तर ही डिझाईन करण्यास ही सोपी आहे। आणखी जी आपली ब्लाऊज डिझाईन आहे ती ब्रायडल लुक ब्लाऊज डिझाईनला येणार आहे। आणखी फिनिशिंग याचं छान दिसतं, त्यामुळं अगदी आरामात तुम्ही कस्टमरचं जर ब्लाऊज घेत असाल आरी वर्क करण्यासाठी तर खूप सोपी पद्धत आहे। आणखी दिसण्यासही ब्रायडल लुक येतो। अशाच प्रकारचे ब्लाऊज डिझाईन्स आपले येत राहतील। आपण नेटवरती कसं वर्क करायचं तोही व्हिडिओ आपला अवेलेबल आहे। आपले 200च्या वर यूट्यूबवरती व्हिडिओ अवेलेबल आहेत। तुम्ही चॅनलच्या नावावरती क्लिक केला तर आपल्याला क्लासेसची प्लेलिस्ट मिळेल, तसेच ॲडव्हान्स क्लासची प्लेलिस्ट मिळेल। आणखी लाईव्हमध्ये जर तुम्ही गेला लाईव्ह सेक्शनमध्ये तर सगळे लाईव्ह माझे तुम्हाला बघायला मिळतील। त्यामध्ये मी मटेरियल इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे, निडल इन्फॉर्मेशन सांगितलेले आहे, निडल्स कोणकोणती यूज करायची तोही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता। आणखी बेसिक ट्रेसिंगचा जो लाईव्ह व्हिडिओ आहे तोही तुम्ही जाऊन चेक करू शकता। सगळी माहिती आपल्याला त्यामध्ये मिळून जाईल। आणखी आपल्याला कोणकोणत्या डिझाईन्स हव्या आहेत त्याचा व्हिडिओ करून किंवा कोणती डिझाईन आपल्याला येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, तो व्हिडिओ बनवून देण्याचा मी तुमच्यापर्यंत प्रयत्न करेन। तर इथे मी स्टोन चेन लावलेले आहे। स्टोन चेन फिक्स कशी करायची तोही व्हिडिओ माझा अवेलेबल आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर स्टोन चेन फिक्स करताना आपल्याला दोन्ही साईडनी स्टिच करायचं आहे। एकदा या बाजूने स्टिच करायचं आहे, आणखी मधून आपल्याला त्या बाजूला जायचं आहे, आणखी त्या बाजूने स्टिच करायचं आहे। ज्यावेळी आपण दोन्ही बाजूने स्टिच करतो त्यावेळी आपली चेन अगदी फिनिशिंगमध्येही दिसते, आणखी फिक्स होते, निघणार नाही। त्यानंतर परत 2 mm च्या बीड्सची लाईन करून घ्यायची आहे। ट्रेसिंगसाठी ही व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर मला प्लीज कमेंट करा। तोही एक 5 दिवसाचा वर्कशॉप मी घेऊन येणार आहे। डे 5 आपल्यासाठी घेऊन येणार आहे। तर बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत त्यामध्ये मी ट्रेसिंगचे डिझाईन्स आपल्याला शिकवणार आहे। पण आपण काय करायचं आहे की मला कमेंट करायची आहे की कोणकोणते ट्रेसिंग मेथड आपल्याला शिकायचे आहे ॲडव्हान्समध्ये, बेसिकमध्ये। आणखी आपण व्हिडिओ पूर्ण बघता, कारण व्ह्यूज माझ्या
व्हिडिओवर खूप येतात, पण चॅनल सबस्क्राईब तुम्ही करत नाही आहे. फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बाकी काहीही आपल्याला इथं क्लासेससाठी किंवा जे काही मी टिप्स सांगते त्यासाठी कुठेही आपल्याला पेड करायचं नाही. जसं मी क्लासेसमध्ये माझ्या शिकवते त्याच पद्धतीनं मी या व्हिडिओमध्येही आपल्याला शिकवते. कुठेही मी कमी जास्त करत नाही, कारण माझे जे स्टुडंट असतात त्यांनाही मी हा व्हिडिओ शेअर करते. त्यामुळं जे काय माहिती मी क्लासेसमध्ये सांगते तीच माहिती इथं सांगण्याचा मी प्रयत्न करते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप सारे ॲडव्हान्स जे डिझाईन्स आहेत तेही येणार आहेत. डोली वर्क असेल किंवा 3D 5D वर्कही येणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये. लटकन मेकिंग कसं करायचं, आता याचे या ब्लाऊजचे जे डिझाईन आहे त्याची मी हँडवर्कचेच लटकन बनवणार आहे, तोही व्हिडिओ येईल. ड्रेसिंगचेही व्हिडिओ येतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील. तसेच लाईव्ह जे माझे क्लासेस सुरू असतात यूट्यूबवरती तेही तुम्हाला बघता येईल. तर इथं एक शुगर बीट्स आणखी एक 2 mm मनी मी इथं वापरलेला आहे. हीच डिझाईन आपल्याला कंटिन्यू पूर्ण नेकला करायची आहे. याच डिझाईनने आपल्याला पूर्ण नेक जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे. हा आपला पार्ट 1 असणार आहे नेक डिझाईनचा. पार्ट 2मध्ये आपण स्लीवची डिझाईन बघणार आहोत की स्लीव्जला कसं आपण ट्रेसिंग करून मग आपण वर्क करणार आहोत. तर तोही व्हिडिओ आपला लवकरच येईल. आता इथं लटकनसाठी मी वर्क करत आहे. तर इथं मी 4 पॅचेस काढून ठेवलेले आहेत. एक लटकनसाठी 2, आणखी एक लटकनसाठी 2. तर हे लटकन मेकिंग कसं करायचं वर्क केल्यानंतर तोही व्हिडिओ मी बनवणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही नंतर बघू शकता. तर इथं फक्त मी आपल्याला वर्क दाखवणार आहे की वर्क मी कसं केलेलं आहे. तर इथं परत मी एक गोल्डन मनीची लाईन करून घेणार आहे. त्यानंतर एक शुगर बीटची लाईन करून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कुंदन चिटकून घ्यायचे. त्यानंतर परत एक गोल्डन मनीची लाईन येणार आहे. त्यानंतर परत एक शुगर बीटची लाईन येणार आहे. आणखी त्यानंतर आपल्याला मध्ये गोल्डन बीट्स लावायचे. असे या प्रकारे आपल्याला इथं पॅच करून घ्यायचं आहे. आपण बुट्टा वर्कही म्हणू शकतो. हाच बुट्टा तुम्ही साडीमध्ये यूज करू शकता, ब्लाऊजमध्ये यूज करू शकता. छोट्या आकाराचे असे बुट्टे टाकले तरी आपली एक ब्लाऊज डिझाईन पूर्ण होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला उपयोगाला येईल. त्यासाठी मी हा जो बुट्टा वर्क आहे तोही त्याचाही व्हिडिओ मी केला आहे, कारण आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून. तर अशा प्रकारे बुट्टे वापरूनही आपण ब्लाऊजची एक डिझाईन पूर्ण करू शकतो. आज लाईव्ह क्लासेसमध्ये शिकवलेलं आहे मी की बुट्टा वापरून कसं एक नेक डिझाईन पूर्ण करता येते. वेगवेगळे आकारचे बुट्टे त्यामध्ये मी दाखवलेले आहेत की नेक डिझाईनमध्ये कसे तुम्ही करायचे. तर लाईव्हमध्ये जाऊन तुम्ही ट्रेसिंगच्या व्हिडिओमध्ये बघू शकता की कशाप्रकारे बुट्ट्यांचा वापर करून नेक डिझाईन पूर्ण करता येते.
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणखी शेअर करायला विसरू नका. पूर्ण एक डिझाईन आज आपण बघितलेलं आहे. खूप सुंदर असं आपलं हे डिझाईन झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते. Queda 2 minutos, que me voy. Ya,